त्यामुळे मूळ JNK जर तुम्हाला शांतता हवं असेल तर त्याच्या मुळाशी असलेले पाकिस्तानी सपोर्ट किंवा पाकिस्तानची मदत ही संपायलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण साधी भाषा पाकिस्तान या राष्ट्राला कळत नाही. काश्मीर तुम्ही जर घ्यायला गेले तर ते पूर्ण युद्ध होईल, यात कोणीही शंका ठेवू. हे काही असं रिस्ट्रिक्टेड अशी गोष्ट राहणार नाही. अशा वेळी युद्ध स्वीकारायचं की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो, पण त्याचं उत्तर साधारणपणे नाहीच आहे. कारण एक युद्ध तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 वर्ष मागे घेऊन जातं आणि जंगलाची वाट तिथली जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कधीही त्या जागी पोहोचू शकणार नाही. त्यामुळे लोकल सपोर्ट अगदी 100% आहे. हमास सारखा टाईपचा हा नक्कीच हमला आहे, परंतु त्याचं प्रत्युत्तर लोक का जोडतायत? कारण त्याचा प्रत्युत्तर इस्रायल सारखा हवाय. त्यामुळे आपलं उत्तर इस्रायल सारखं असेलच असं नाही, परंतु त्या लाईन्सवर असू शकतो. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स स्टुडिओमध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आज एक खास गेस्ट आहेत, एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सरांशी आपण पहलगाम हल्ल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी होऊ शकतात, काय होऊ शकतात या संदर्भात चर्चा करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. कालच आपण पहिल्यांदा या पहलगाम हल्ल्याचा तर म्हणून सिंधू वॉटर ट्रीटी बद्दलचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची पण प्रेस कॉन्फरन्स झाली. आता टिट फॉर टॅट सुरू झालंय का? नेमकं काय चाललंय आणि कशा पद्धतीनं हे सगळं पुढे जाऊ शकतं? आपण जे 3 मुद्दे या अटॅक नंतर मांडले आहेत त्याच्यावरनं अगदी लक्षात येईल की आपण या गोष्टीबद्दल फार सिरियस आहोत. वेअर एज कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही पाकिस्तानची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर ती जास्त हास्यास्पद आहे. त्यात काहीही कंटेंट असा नाहीये, म्हणजे मॅटर त्याच्यात काही नाहीये. एअर स्पेस बंद करणं हे अतिशय छोटी गोष्ट आहे असं माझं मत आहे. कारण इंटरनॅशनली तुम्ही एअर स्पेस बंद करता तर गोष्ट वेगळी. भारतासाठी तुम्ही बंद केली आहे तर ज्या कुठल्या आपल्या इंटरनॅशनल फ्लाईट जातात त्यांना आता वाया दुबई किंवा गल्फ साईडनी जावं लागेल आणि जवळजवळ फ्लाइंग टाइम 2 ते 2.5 तास प्रत्येक फ्लाईटचा वाढेल. पण जर कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघितलं जर भारताने जे म्हटलंय की सिंधू ट्रीटी आम्ही कॅन्सल करू आणि आपले जे डिफेन्स अटॅचीज आहेत त्यांना आपण परत बोलवलंय, त्यांचे आपण जायला सांगितलंय आणि त्यांच्या डिप्लोमॅट्स जवळजवळ 50-51 वरून 30 या संख्येवर आणायला सांगितले. यावरून अगदी स्पष्ट दिसत आहे की पाकिस्ताननी टिट फॉर टॅट दाखवायला काहीतरी केलंय, पण त्यात काही विशेष दम नाही असं मला वाटतं. तर पण या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये साधारण 1000 जणांना ताब्यात घेतलंय. जी आता अतिरेकी आत आले होते, ओव्हरऑल पुढं आपल्या जम्मू काश्मीरमध्ये व्यवस्थित म्हणजे अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी काही घरांच्या इथं हल्ला केला जातोय किंवा त्यांची बुलडोजर चालवला जातोय अशा पण बातम्या येतात. पण जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शांतता आणण्यासाठी, पुन्हा बॅक टू नॉर्मल गोष्ट होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय पावलं उचलली पाहिजे? जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तिथल्या लोकांची मनं जिंकणं फार महत्वाचं आहे, जे जोपर्यंत पाकिस्तान त्यांना सपोर्ट करतोय शक्य नाहीये. आर्टिकल 370 काढल्यानंतर बऱ्याच काही सुधारणा झाल्या, परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की तिथलं जे लोकल पॉप्युलेशन आहे आणि प्रिडॉमिनंटली काय आहे आपल्या सर्वांना कल्पनाच आहे, त्यांचं आपण जे देशात चांगलं कार्य सुरू आहे त्याबद्दल काय मत आहे हे तुम्हाला त्यांच्या स्टेट इलेक्शन वरनं कळलंच आहे. म्हणजे बरेच पत्रकार तिथे इलेक्शनच्या वेळी जायचे, त्यातल्या अगदी लोकल जे लोक होते त्यांच्याशी बोलायचे. सगळ्यांना मान्य होतं की आपल्याला मोदी गव्हर्नमेंटनी बरंच मदत केलेली आहे आणि
370 ऑपरेशन झाल्यानंतर बरंच काही सुधारणा झाल्या. म्हणजे ते लोक स्वतः सांगायचे. पण जेव्हा प्रश्न यायचा की मग तुम्ही वोट कोणाला करणार? वोट कोणाला करणार या प्रश्नाचं उत्तर एकच होतं आणि ते म्हणजे आम्ही इतर पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेसला वोट करू. यावरून त्यांची मेंटॅलिटी तुम्हाला कळते. आणि मेंटॅलिटी चेंज होण्यासाठी तुम्हाला सांगू शकतो मी पिढ्यानपिढ्या लागतात. जे काही टर्ब्युलन्स वातावरण जे-एन-के मध्ये थ्रू आउट आहे, त्याच्यात बऱ्याच आगीत तेल ओतणारा पाकिस्तान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते मूळ असल्यामुळे पाकिस्तानला पहिले आपण टॅकल कसं करू शकू याकडे आता आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. यात 2 मुद्दे आहेत. नंबर 1 आपण डेमोक्रेसीमध्ये असल्यामुळे आणि पीसफुल आपल्याला पीसफुल एक्झिस्टन्स हवं असतं. जगभरात आपल्याला पीसफुल नेशन म्हणून जाणलं जातं. ते सगळं ठीक आहे. परंतु काही व्यक्तींना किंवा काही प्रवृत्तींना त्यांच्या सारखंच उत्तर देणं हे स्वाभाविक आहे आणि ते केलंच पाहिजे असं माझं मत आहे. आणि पाकिस्तानला स्वतःचे इकॉनॉमी डबघाई झालेली आहे. पूर्ण टर्मॉइल मध्ये ते आहे. तर त्यांचं आता काय आहे, एस्पेशली या बाबतीत मी सांगू शकतो की त्यांचं असंही गोष्ट आहे की या लोकांनी आता त्यांच्या आर्मी चीफचं जे भाषण तुम्ही ऐकलं असेल, तर त्यात त्यांनी जे म्हटलं त्याच्यावरून अगदी स्पष्ट होतं की त्यांच्या इंटरनल प्रॉब्लेमकडे लोकांनी बघू नये, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून त्यांनी हे नवीन उद्योग सुरू केलेले आहेत. आणि दरवेळा कोणता मोठा नेता बाहेरून भारतात येत असेल किंवा आपली काही मोठी ऍक्टिव्हिटी असेल तेव्हा नेहमीच हे कारवाई होते हे तुम्ही बघितलंय. त्यामुळे मूळ जे-एन-के जर तुम्हाला शांतता हवं असेल तर त्याच्या मुळाशी असलेले पाकिस्तानी सपोर्ट किंवा पाकिस्तानची मदत ही संपायलाच पाहिजे असं माझं मत आहे. तर तुम्ही आता उल्लेख केला पाकिस्तानच्या आर्मी चीफच्या भाषणांबद्दल. त्यांनी टू नेशन थेअरीवर एम्फसाइज केलं आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे एकंदरीतच पाकिस्तानचे आर्मी चीफ जे आधीचे होते आणि आत्ताचे जे आर्मी चीफ आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? कारण की त्यांचं पूर्णपणे एक इस्लामिक धोरणाच्या दृष्टिकोनातून त्यांचं भाषण दिसतंय. तर त्या दृष्टिकोनातून तुमचं विश्लेषण काय? याच्यात विश्लेषण करायला काही जास्त बुद्धिमत्ता लागत नाही. पाकिस्तान आर्मी किंवा डिफेन्स फोर्सेस कधीही इस्लामायझेशन सोडणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही टू नेशन थेअरी वगैरे सांगितली, ती थेअरी कशी डबघाईस येते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुम्ही 2 नेशन बनवले रिलिजनच्या नावावर, तर काही तुमचे लोक इकडे मागे सोडून कशाला गेले? ओके. त्या देशात स्टॅबिलिटी अजिबात नाहीये. त्यांना स्वतःच्या देशात आता काय करायचं हे कळत नाहीये. ओके. आणि न्यूसन्स व्हॅल्यू त्यांचं मेन हत्यार आहे, असं मी म्हणेन. ओके. जो माणूस वेडा माणूस रस्त्यावर जर पळत सुटला, तर तो काय याच्यात पळत सुटेल हे तुम्हाला कल्पना आहे? तशीच त्याच्याच कंपॅरिझन तुम्हाला पाकिस्तान या नेशनचं करावं लागेल असं मला वाटतं. ओके. त्यामुळे त्यांच्या मिलिटरी अधिकाऱ्यांनी कधीही इस्लामायझेशन सोडणार नाही आणि त्यांना डेमोक्रेसी नको आहे. फर्स्ट अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा ते आर्मी टेक ओव्हर करतात. हे इतिहासाने आपल्याला अतिशय क्लिअरली सांगितलंय. कारण इवन नावाला जी डेमोक्रेसी असते तेव्हा सुद्धा आर्मी कुठेही मागे नसते. सगळी त्यांची पॉलिटिकल धोरणं, डिप्लोमॅटिक धोरणं, सिव्हिल मध्ये त्यांचं काय चाललंय, फायनान्शियल धोरणं सगळी ही मिलिटरी वाया मिलिटरीच बाहेर येतात. त्यामुळे त्यांच्या मिलिटरी ऑफिसर्सना जर त्यांचा विचार करणं सुद्धा मला वाटत नाही काही महत्वाचं आहे. कारण ते असेच राहणार आणि आता नाही, येणाऱ्या अनेक वर्ष सुद्धा तुम्हाला ही स्थिती दिसेल.
तर मान्य आहे, पण त्यांचं एक आर्ग्युमेंट असं असतं की बलुचिस्तानमध्ये जी अशांतता आहे किंवा आमच्या इथं टेरर भारत प्रोव्हाइड करतोय, असं पण कालच्या पाकिस्तानच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं गेलं. भारताचे काही वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात का? असतील तर ते काय आहे, किंवा भारत करत नसेल तर मुद्दामून आरोप केले जात आहेत का, हा पण विषय आहे. भारताचे वेस्टेड इंटरेस्ट काहीच नाही आहे. पण पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आहे तो आमचा आहे, हे आम्ही सतत म्हटलंय आणि तो आम्हाला घ्यायचा आहे हे आम्ही सतत म्हटलंय आणि इंटरनॅशनली म्हटलंय. पूर्वी जेव्हा विभागणी झाली 1947 ला, तेव्हा ज्या काही चुका झाल्या त्या चुका आपण जन्मभर भोगत राहणार असं बिलकुल नाही. त्यामुळे बलुचिस्तान असो किंवा अदर पाक ऑक्युपाईड काश्मीर असो, तिथे जर काही कारवाया होत असतील आणि त्यात ते आपल्याला म्हणत असतील की तुमच्याकडनं होत आहेत, तर त्या नायदर आपण डिनाय केल्या पाहिजे नॉर ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. जेव्हा एक नेशन फक्त न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी सतत सामोरं जात आहे, तेव्हा दुसरा एक असा बलाढ्य देश आपल्यासारखा मूग गिळून बसेल असं तुम्हाला वाटतं? त्याचं उत्तर यात दडलंय. त्यामुळे जे काही आपण करतोय ते करतोय की नाही, आम्ही करतोय की नाही, कसं घडताय, का घडताय, याची उत्तरं पाकिस्तानला देण्याची काहीही गरज नाही. आणि सुज्ञ लोकांना बरोबर कळेल की काय होत आहे आणि कसं होत आहे. मुद्दा असा आहे की ते सगळं हे म्हणतात की नेमकं याच टायमिंगला युएन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानचा मेंबर म्हणून असणं आणि तिथं आम्ही हा मुद्दा मांडू असं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं गेलंय. याकडे तुम्ही कसं बघता? युएन सिक्युरिटी काउन्सिलचा काय फायदा होऊ शकतो? युएन जवळ या विषयावर आम्ही डिफेन्स मध्ये असल्यामुळे सतत चर्चा करत असतो. युएन जवळ डिफंक्ट झालेला आहे आणि आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्याची बरीच चिन्ह तुम्हाला दिसतील. युएस जसं वागताय, युरोपियन नेशन जसं वागताय, तिकडे रशिया युक्रेनचं काय चाललंय, इस्रायल पॅलेस्टाईन काय चाललंय, युएन सिक्युरिटी काउन्सिलचा याच्यात रोल नाही का? तेवढाच रोल आहे जेवढा पाकिस्तान आणि इंडियाचा आहे. त्यामुळे पाकिस्तानला अगदी बेंबीच्या देठापासून बोंब मारू द्या की आम्ही युएन काउन्सिलमध्ये हे करू, तिथे काहीही घडणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण युएन इज ऑलमोस्ट अ डिफंक्ट ऑर्गनायझेशन. ती व्हावी डिफंक्ट अशी कोणाची इच्छा नाही. जगाची अशी एक जागतिक बॉडी हवीच आहे जी बऱ्याच क्षेत्रात कार्य करते. पण वस्तुस्थिती काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यामुळे पाकिस्तान कुठलाही मेंबर असो, पाकिस्तानचं पूर्ण जगभर आता इम्प्रेशन जे झालंय, त्यामुळे पाकिस्तान कितीही बॉम्ब मारो त्यांना कोणीही आता सपोर्ट करणार नाही. आणि मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. बालाकोट जेव्हा झालं होतं, तेव्हा असेच मी पॉडकास्ट करत होतो. बालाकोटवर मी बरेच स्टडी केली. तेव्हा मी एक स्टेटमेंट केलं होतं. आणि ते स्टेटमेंट कसं खरं होत आहे ते मी आता तुम्हाला सांगेन. बालाकोट नंतर मी म्हटलं होतं की एअरफोर्स जी आहे ना, ती साधारण अशा कामांसाठी उपयोगात आणल्या जात नाही. फक्त भारतात नाही, भारतात नव्हे, पूर्ण जगभरात. का? कारण एअरफोर्सची रीच म्हणजे ते कुठे पोहोचू शकतात, ती जो पल्ला ते गाठू शकतात फार मोठा असतो. त्यामुळे डेप्थ मध्ये गेले, पल्ला जास्त गाठला तर वॉर एस्केलेट व्हायची किंवा युद्ध वाढण्याची शक्यता खूप असते. म्हणून पूर्ण जगात, आपल्या इथेच नाही, पूर्ण जगात एअरफोर्सचा उपयोग करताना 10दा विचार करतात. परंतु बालाकोट आपण केलं तेव्हा दोन मुद्दे होते. एक, आपल्या भारताच्या मानगुटीवर म्हणजे पॉलिटिशियन्सच्या मानगुटीवर सतत एक गोष्ट असायची की त्यांच्याजवळ न्यूक्लिअर वेपन आहे. म्हणजे जवळजवळ आपण त्यांचा बाऊ करून ठेवला होता. न्यूक्लिअर वेपन. बालाकोट केल्यावर काही केलं त्यांनी? ते एक प्रूव्ह झालं की काहीही होऊ शकत नाही. नंबर 2 प्रूव्ह झालं की या लोकांना जर असं उत्तर द्यायचं असेल तर प्रिसाईज ज्यांचे ते म्हणजे त्यांच्या पॉप्युलेशनवर हमला करणं भारत शक्यच नाही. कारण वी आर अ पीस लव्हिंग नेशन. त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नको. परंतु बालाकोटचा जो आपण अटॅक केला त्यानंतर जे आपल्या सामान्य नागरिकांमध्ये एक विचार
प्रज्वलित झाला की बुवा आम्ही शांतता आम्हाला हवी, पण आम्ही हेही करू शकतो. तेव्हा मी एक स्टेटमेंट दिलं होतं, आता कोणतंही गव्हर्नमेंट हो, याच्यानंतर कोणतंही गव्हर्नमेंट येवो, अगदी राहुल गांधी सुद्धा प्राईम मिनिस्टर बनू दे, याच्यानंतर या देशाचे लोक असं कधी काही झालं तर सरकारला भाग पडतील की काहीतरी करा तुम्ही. तर बालाकोटमुळे एक देशाची पूर्ण सायकी चेंज झाली असं म्हणून तुम्ही म्हटलं तरी चालेल. आणि आजचं चित्र तुम्ही या अनुषंगाने बघा, असं मला म्हणायचं. आता ती सायकी चेंज झालेली आपल्याला दिसतीये, हे तर उघड आहे. पण एकीकडे सिंधू कराराचं स्थगितीकरण करणं असेल, एवढंच नाही तर पाक ऑक्युपाईड काश्मीर पूर्ण घेण्याची हीच वेळ आहे, असं सगळीकडे म्हटलं जातंय. नेमकं आता भारतासमोर पर्याय काय केलं पाहिजे, किंवा याची चर्चाच मीडियामध्ये न करता जे करायचं ते केलं पाहिजे का, काय नेमकं वाटतं? अर्थातच तुम्ही जो हा पॉइंट लावलाय, मीडियामध्ये चर्चा कितीही होऊ देऊ, आपल्याला जे करायचंय ते तर होणारच, हे मी तुम्हाला अगदी स्पष्ट करतो. कारण तसं आपलं पॉलिसी असते. डिफेन्स फोर्सेसचे कोणतेही प्लान्स किंवा त्यांना काय करायचं आहे हे कधीही आम्ही उघड्यात येऊ देत नाही. आणि तेच बरोबर आहे. आपणच नाही, जगभर ही गोष्ट लागू होते. दुसरी गोष्ट जी तुम्ही म्हटलं की सिंधू नदीचा करार हे खूप छोटी गोष्ट आहे. ओके, पण मिलिटरी वेज अँड मीन्स यूज करणं हा आता मोठा पर्याय उरलेला आहे. कारण इथे जवळजवळ धर्म विचारून त्यांच्यावर हमला झालाय. तर यात काही शंका नाहीये की याच्या पाठीमागे कोण आहे. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक जे म्हणतायत की पूर्ण युद्धच करू किंवा अमुकच करू, त्याचा इन्फ्लुएन्स सरकारवर किंवा डिफेन्स फोर्सेसवर होणार नाही. जे काही होईल, जे काही करायचं असेल ते ज्या फोर्सेसनी आता हमल्यात होत्या, जी नावं समोर येत आहेत, होऊ शकतं त्यांचे हेडक्वार्टर्स, होऊ शकतं त्यांचे ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट, पण आपण सिव्हिल पॉप्युलेशनला कमीत कमी त्रास देऊन म्हणजे एकदम प्रिसाईज अटॅक्स करून ते एलिमेंट संपवायचा प्रयत्न करू, यात मला तरी शंका नाही. केव्हा, कसं, काय या गोष्टी मीडियामध्ये येणार नाही हे नक्कीच, आणि येऊ पण नये. कारण आपल्याला आठवत असेल की कारगिल युद्धाच्या वेळी काय झालं, मीडियामध्ये त्या गोष्टी आल्या तर चक्क तुमचे टार्गेट त्यांना कळत होते. मीडियामध्ये ते येणार नाही, येऊ पण नाही. पण हे जी मी चेंज सायकी सांगितली भारतातली, म्हणजे जनतेची पण, गव्हर्नमेंटची पण आणि फौजेची तर सायकी आहेच. फौजेचं काम आहे वॉर करणं. वी आर ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर इट अँड वी आर रेडी टू डू इट. ओनली पॉलिटिकल विल अँड डिप्लोमॅटिकली थिंग्स शुड फॉल इन प्लेस. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. त्याच्यात डिप्लोमॅटिकली काय ऑप्शन आहेत आणखी? हे सिंधू करार करणं, पाणी थांबवणं हा एक पाऊल झालंय. ही डिप्लोमॅटिकली आणखी काय ऑप्शन असू शकतात, हा एक महत्वाचा प्रश्न. आणि त्याच्या सोबतच जनतेची भावना आहे, गव्हर्नमेंटची भावना आहे, आणि अर्थात डिफेन्सची भावना नेहमीच असते. पण या भावनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी भावना म्हणून असणं किंवा प्रॅक्टिकली कसं पुढे गेलं पाहिजे, याचं उत्तर. डिप्लोमॅटिकली जे काही करायचं होतं ते सगळं केलेलं आहे. याच्यानंतर अजून काही डिप्लोमॅटिकली होऊ शकतं असं दिसत नाहीये. कारण साधी भाषा पाकिस्तान या राष्ट्राला कळत नाही. म्हणजे ह्युमन रिलेशनशिप किंवा नीट बोलणं किंवा हे त्यांच्या प्रवृत्तीत नाही. कारण त्यांचा ओनली वन एम इन लाईफ आहे की भारताला काहीतरी करून न्यूसन्स व्हॅली करायची. आणि आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की जनतेचे विचार, गव्हर्नमेंटचा आणि डिफेन्स फोर्सेसचा, याच्यामुळे काय होऊ शकतं, ते मी तुम्हाला पहिले सांगितलं की प्रिसाईज अटॅक, ज्या एलिमेंट जे तिथे आहेत
त्यांच्यावर प्रिसाईज अटॅक हे एक सोल्युशन आहे. आणि ते तसं का आहे? कारण इंटरनॅशनली जर तुम्ही न्यूज वाचत असाल तर इंटरनॅशनली इव्हन अमेरिकन मोठे मोठे नेते हेच म्हणतायत की कॅच दॅम अँड टेक द रिव्हेंज. रिव्हेंज हा वर्ड जरी आपल्या डिक्शनरीत बसत नसेल, कारण आपण जसे आपल्या वृत्ती आहे, वागण्याची वृत्ती आहे, हिंदू धर्माचं जो एक टिपिकल वागणं आहे, तर आपण याला रिव्हेंज म्हणू नाही, पण प्रत्युत्तर तर होऊ शकतो. आणि प्रत्युत्तर देणं हे आपलं कर्तव्य आहे. यात कोणीही शंका ठेवू नये आणि ते नक्की होईल. फक्त या गोष्टी अशा आज बोलल्या आणि उद्या केल्या अशा नसतात. याच्यासाठी इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स काय होतील? इंटरनॅशनली डिप्लोमॅटिकली तुम्ही पहिल्या सगळ्या नेशन्सला कसं तयार करू शकता? आणि या गोष्टीत आता भारत देश फारच छान आहे. म्हणजे ते ते दिवस गेले जेव्हा आपल्या कोणी ऐकायला तयार नव्हतं. आता हाच हमला झाल्यावर तुम्ही जे पाहताय एकंदर तुम्हाला कळेल इंटरनॅशनल मतं सुद्धा भारताकडनं आहे. कारण सगळ्यांना आता हे कळून चुकलंय की पाकिस्तान हा टेररिस्ट सपोर्टिंग देश आहे. त्याच्यात कोणाला शंका उरलेली नाही. परंतु एक नेबर जो आपला शेजारी आहे, तो असा ट्रबलसम असो किंवा तो नेस्तनाबूतच झाला, तर चांगली गोष्ट नसते. शेजारी हवा, पण ते टोटली म्हणजे तिथे काहीच रूल नाही, लॉ नाही, अशा नेशन आपल्या बाजूला असणं बरोबर नाहीये. म्हणूनच जी काही ऍक्शन आपण घेऊ, ती अशीच घेऊ की ते राष्ट्र म्हणून जिवंत राहो, परंतु आमच्यावर त्यांचे हे जे सतत हल्ले चाललेले असतात किंवा मदत चाललेली असते ते होऊ नये. तर माझा थेट प्रश्न आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर भारतामध्ये घेण्यासाठी ही सुवर्ण संधी किंवा ही मूळ संधी हीच ती वेळ आहे, हे टायमिंग आपण कॅच केलं पाहिजे का? ह्याच्यात उत्तरात मुद्दा असा आहे की त्यांनी सिमला करारचा उल्लेख पण केलाय. जर त्यांनी सिमला करार स्थगित केलाय, आपण इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केली तर त्यांनी सिमला करार स्थगित करू असं म्हणतंय. तर ह्याचा परिणाम आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर घेण्यासाठी हीच वेळ आहे का? पाक ऑक्युपाईड काश्मीर हा एक छोटा प्रदेश नाही आहे, लक्षात ठेवा. आणि त्याची कुठे कुठे तो पोहोचलाय. सक्षम व्हॅली पण त्या पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये येते, बलुचिस्तान येते, इकडे डावीकडे सुद्धा. तर तो असा पसरलेला आहे. आणि इंटरनॅशनली तुम्हाला जो सपोर्ट मिळतोय, तो जर तुम्ही अशी संधी साधूपणा करून जर पाक ऑक्युपाईड काश्मीर घ्यायची प्रयत्न केला, तर तेवढा सपोर्ट तुम्हाला इंटरनॅशनली राहणार नाही. इंटरनॅशनल सपोर्ट हा मस्ट आहे आजच्या जगात. तुमच्या लक्षात येईल, इंटरनॅशनल सपोर्ट मस्ट आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर तुम्ही जर घ्यायला गेले तर ते पूर्ण युद्ध होईल, यात कोणीही शंका ठेवू नये. ते काही असं रिस्ट्रिक्टेड अशी गोष्ट राहणार नाही. आत्ताच्या आमची जी भारतात स्थिती आहे, आपण इकॉनॉमिकली डेव्हलप होतोय, चौथं नेशन झालंय बेस्ट, बाकी गोष्टीत सुद्धा आपण वर जातोय. अशा वेळी युद्ध स्वीकारायचं की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. आणि त्याचं उत्तर साधारणपणे नाहीच येत. कारण एक युद्ध तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 वर्ष मागे घेऊन जातं. मग अल्टरनेटिव्ह काय होतो? प्रिसाइज स्मॉल लिटल ऍक्शन कॉम्बॅट विच विल कीप देम ऑन टोज अँड विल नॉट, म्हणजे त्यांना असं करण्याची प्रवृत्ती कमी करावीच लागेल. असं काहीतरी कार्य आपण केलं पाहिजे, जे छोटं असेल, प्रिसाईज असेल आणि त्यांनी केलेल्या याला थोडं प्रत्युत्तर सारखं दिसलं पाहिजे. ऑल आउट वॉर आजकालच्या जगात कुठल्याच देशासाठी उत्तर नाही, असं मला वाटतं. मी एक डिफेन्स पर्सनल असून सुद्धा हे बोलतोय, कारण त्यात मी बऱ्याच गोष्टींचा विचार करतोय. तर तुम्ही सांगितलं जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, डिप्लोमॅटिक रिलेशनशिप, युअर इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, युअर पॉप्युलेशन, एज्युकेशन, एव्हरीथिंग यू गो बाय बॅक
बॅकवर्ड बाय ॲटलीस्ट 10 to 20 इयर्स. आणि आज आपण जिथे पोहोचलोय ते पोहोचायला आपल्याला 14 वर्ष लागलेली. तर ते सगळं कितीही झालं, काहीही झालं, शेवटी गव्हर्नमेंटचं डिसिजन आहे. पण गव्हर्नमेंट डिसिजन कुठल्या मुद्द्यावर बेस्ड घेतं, याची चर्चा आपण करतो. आणि त्यात हे मी जे मांडले मुद्दे ते प्रमुख आहे. कारण ऑल आउट वॉर आणि प्रिसिजन वॉर, जस्ट अ कॉन्फ्लिक्ट, काइंड ऑफ अ रिस्ट्रिक्टेड कॉन्फ्लिक्ट तुम्ही तर म्हणू शकता. जे आपल्याला कार्य करायचं आहे ते. कारण आपल्याला माहिती आहे तिथले मिलिटंट्स आहे, ISI इज हेल्पिंग देम, ऑल दॅट थिंग्स आर नोन. इंटेलिजन्स इज आस इज गुड. याच्यात थोडं इंटेलिजन्स कमी पडलं असं दिसताय, बोलल्या जात आहे. त्याची चौकशी होईलच. कारण तो प्रदेश ज्या लोकांनी पाहिलाय त्यांच्या कल्पना येईल की तिथे सिक्युरिटी 100% देणं इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टास्क. आणि जसं म्हणतात ना, वन मॅन, एक माणूस जो बलिदान द्यायला तयार झालाय, त्याच्यासाठी तो काहीही करणार आहे, तो जर लाख लोकांमध्ये शिरला तर त्याला शोधणं म्हणजे गवतातनं पिन शोधण्यासारखं आहे. तर किती डिफिकल्टी असते. मी हे नाही म्हणत आहे की आपली सिक्युरिटी करू शकत नाही ते, पण हेच सांगतोय की हा जॉब डिफिकल्ट आहे. हा ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी असते आणि कुठेतरी काहीतरी हे झालं असावं, पण त्याचं प्रत्युत्तर आपण देऊ अशी मला आशा आहे. तर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचं कंपॅरिझन काही प्रमाणात हमास बरोबर केलं जातंय. आणि ते केलं जाते कारण की धर्म विचारून ज्या पद्धतीनं टार्गेटेड किलिंग केलं गेलं. तर हा हमासच्या पद्धतीचा हल्ला आहे का? कारण की तुम्ही डिफेन्स पर्सन आहात, तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीनं बोलू शकता. नक्कीच आहे. हा हमासचं यात काहीतरी नक्कीच सहभाग आहे. एक तर आयडियाजसाठी असेल, काही असेल. परंतु आपण इस्रायल नाही आहे लक्षात घेतलं पाहिजे. ताबडतोब मी त्याच्यावर येतो. कारण हमास जरी पाकिस्तानशी तुम्ही हे केला, कंपेअर केला, तर इस्रायलला आपण भारताशी कंपेअर करू शकत नाही. कारण तो देश पहा, त्याची जवळ-जवळ 100% लोक डिफेन्समध्ये आहेत. बरोबर आहे. त्यांचं सगळं काम इज फॉर सर्व्हायव्हल. म्हणजे त्यांना जगता यावं म्हणून त्यांचं सगळं चाललंय. नाहीतर त्यांना नेस्तनाबूत करतात. So fight for survival is always a different activity than what we are into. तर हमास सारखा टाईपचा हा नक्कीच हमला आहे. परंतु त्याचं प्रत्युत्तर लोक का जोडतायत? कारण त्यांना प्रत्युत्तर इस्रायल सारखा हवाय. तर तसं होणार नाही हे मी इथे ठामपणे सांगू शकतो. कारण या दोन्ही देशांची स्थिती एक वेगळी आहे. पॉलिटिकली, जिओपॉलिटिकली, फायनान्शियली, रिक्वायरमेंट, त्यांचं सर्व्हायव्हल त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तो देशच राहणार नाही जर त्यांनी ते केलं नाही. आपल्याशी कंपेअर करतात, पण आपण त्याच्यापेक्षा बरेच मोठे आहेत. आपल्या बाकी गोष्टी सुद्धा आपल्या बऱ्याच आहेत. त्यामुळे आपलं उत्तर इस्रायल सारखं असेलच असं नाही, परंतु त्या लाईन्सवर असू शकतं. जसं बालाकोट मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं, ते इस्रायलच्या लाईन्सवरच होतं. इस्रायली एअरफोर्सनी काही कार्य जे केले होते पूर्वी 65 मध्ये, त्याच्यानंतर 72 मध्ये, नंतर त्याच लाईन्सवर आपण ते कार्य केलं. तर त्यातले काही मुद्दे किंवा काही तत्व आपण उचलू शकतो किंवा काही टॅक्टिक्स आपण उचलू शकतो. पण त्यांच्यासारखंच रेसिप्रोकेट करू असं म्हणणं जरा चुकीचं. पण हमासचा हात म्हणजे त्यांचा बरंच काही याच्यात दिसतंय. त्यांच्यासारख्या कार्याची प्रतिकृती आहे म्हणता येईल की त्यांच्याकडनं ही आयडिया नक्कीच घेतलेली. तर पहलगाम हे जर बघितलं तर बॉर्डर पासून बऱ्यापैकी लांब अंतरावर आहे. तर ह्याच्याबद्दल असं म्हटलं जातंय किंवा चर्चा आहे की स्थानिकांचा त्यामध्ये किती सहभाग असण्याची शक्यता आहे. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न राजकारणाच्या दृष्टिकोनात आहे की आता सगळे विरोधी पक्ष असू देत किंवा सत्ताधारी असू देत, देश म्हणून एकत्र येताना दिसत आहेत. काही विरोधी पक्ष वगळतात. तर हे एकत्र येणं आता कितपत गरजेचं आणि कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे? पहिला आणि दुसरा प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इंटरनल सपोर्ट नसेल तर पाकिस्तान अशी गोष्ट करूच शकत नाही. ती जागा जी आहे ती म्हणजे मला माहिती असल्यामुळे मी सांगू शकतो. तिथे बरेच टुरिस्ट जात असल्यामुळे
सिक्युरिटी वगैरे भरपूर आहे, परंतु जी एंट्री आहे ती एकाच बाजूनी आहे. आणि हे जे हल्लेखोर आले आहेत ते जंगलातनं आले आणि जंगलाची वाट तिथली जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कधीही त्या जागी पोहोचू शकणार नाही, हे ठामपणे मी सांगू शकतो. त्यामुळे लोकल सपोर्ट अगदी 100% आहे, यात कोणीही शंका ठेवू नये. रादर कुठलंही कार्य जेव्हा तिथे होत असतं पाकिस्तानाच्या मदतीने, त्यात लोकल्स इन्व्हॉल्व्ड असतातच, यात कोणीही कधीही शंका ठेवू नये. कारण त्यांच्या मदतीशिवाय शक्यच नाही हे कार्य. आणि तुमचा दुसरा काय प्रश्न होता? याच प्रश्नाला जोडून असा प्रश्न की 370 लावलं, युनियन टेरिटरी केली आणि युनियन टेरिटरी केल्यानंतर जोपर्यंत तिथं अगदी काही महिन्यांपूर्वी निवडणुका होण्याच्या पूर्वीपर्यंत केंद्र सरकारचं राज्य होतं आणि निवडणुका झाल्या, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सत्ता आली. त्याच्यानंतर आता काही नॅशनल कॉन्फरन्सचे MP असतील, आमदार असतील, यांचे काही प्रक्षोभक वक्तव्य पण दिसले. तर याचं किती इम्पॅक्ट असू शकतो या सगळ्याशी? याचा इम्पॅक्ट तर नक्कीच आहे. किंवा कारण जेव्हा सेंट्रलकडे पॉवर होती तेव्हा त्यांची सिक्युरिटी आता त्यांच्याकडे असली तरी स्टेट गव्हर्नमेंट, जे तिथे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांचा तिथल्या लोकल पॉप्युलेशनवर किंवा जनतेवर इन्फ्लुएन्स असणारच. आणि ते काय त्यांच्याकडनं करून घेतात, त्यांना काय ते कसे हे शांत करतात किंवा प्रवृत्त करतात, आयदर वे हे कोणाच्याही सुज्ञ माणसाच्या लक्षात येईल की यात काहीतरी आहेत. आणि जेव्हा हल्ला झाला त्याबरोबर पहिल्यांदा तिथल्या चीफ मिनिस्टरचं स्टेटमेंट होतं, माझं यात काही नाहीये. सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट पाहत आहे. म्हणजे सत्तेवर बसायचं चीफ मिनिस्टर म्हणून, पण जेव्हा कार्य करायची वेळ येते तेव्हा हात धुवून पसार व्हायचं, अशाची प्रवृत्ती आहे. सगळ्या पॉलिटिकल पार्टीनी, अपोजिशननी देशात जेव्हा काही गडबड होत असेल तेव्हा एकत्र राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही इस्रायलला फॉलो करा, इस्रायलला फॉलो करा सतत म्हणत असतात, तिथे हे उदाहरण दिसतं. त्यांच्या अगेन्स्ट जर काही होत असेल तर सगळ्या पॉलिटिकल पार्टी एकत्र येऊन त्याला सामोरे जातात. तसंच या बाबतीत आणि याच्या पुढे सुद्धा पाकिस्तानची जर काही आपलं असेल तर सगळ्या पॉलिटिकल पार्टींनी एकत्र येऊनच पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्याला पर्याय नाहीये. जर तुम्ही देशाला मानता, देश तुमचं सर्वस्व आहे, तर याच्यावर चर्चा सुद्धा नको खरी तर. परंतु बालाकोटच्या वेळी जे झालं आणि जसं आपल्या अपोजिशनच्या काही लोकांनी बिहेवियर केलं किंवा वागणूक होती त्यांची, त्याला अनुसरून आता वागू नये असं वाटण्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. पण खरं तर देशप्रेमी जे आहेत किंवा देशासाठी जे कार्य करतायत आणि नेते लोक तर देशासाठीच आहे असं म्हणत असतात. तर मग हा प्रश्न या मुद्द्याची चर्चाच व्हायला नको असं मला वाटतं. सगळ्यांनी एकत्र येऊनच याला सामोरं गेलं पाहिजे. तर ही खूप डेव्हलपिंग स्टोरी आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून या डेव्हलपिंग स्टोरीवर डिफेन्स या अँगलनं आम्हाला मार्गदर्शन केलं. पूर्णपणे ही गोष्ट जसजशी उलगडत जाईल तसतसं वेगवेगळ्या गोष्टी समोर येत जातील. पण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.